तर हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी खूप सारं असं स्वागत करते. तर आज आपण मेहंदी लावण्यासाठी आणि केस धुण्यासाठी मी विशेष असं पाणी बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवते. तर मी ते साधारणतः 2 चम्मच तांदूळ घेतलेत आणि 1 चम्मच असे आपली मेथी दाणे घेतलेत. खूप छान असे सॉफ्ट असे केस होतात. जरूर एकदा ट्राय करा तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला इथे तुमच्याकडे हवे तेवढे इथे ते 4-5 तुम्ही कितपत पाणी बनवताय, किती जणांसाठी बनवताय, त्या हिशोबाने तुम्ही ते मटेरियल वापरू शकता. तर मी इथे साधारणतः 2-3 असे जास्वंदीचे आपले लाल फुलं घालणार आहे. फुलाने काय होतं ना, खूप छान असा केसांना चमक येते, त्यामुळे घालायचे. आणि कोरफड तुम्हाला माहितीच आहे, सर्वांकडेच अवेलेबल असते. नसेल तर तुम्ही कोरफडचं जेल मिळतं तेही टाकलं तरी चालणार आहे. तर या ठिकाणी ना अशा पद्धतीने पहा, कोरफड अगोदर अशी मधून कट करून घ्यायची आहे आणि त्याचे बारीक बारीक पीसमध्ये आपल्याला कट करायची आहे. आणि हे पाणी आपल्याला तुम्हाला पुढे सांगेनच त्याप्रमाणे आपलं हे पाणी मेहंदी लावण्यासाठी मेहंदी या पाण्यात भिजवायची आणि केसही या पाण्याने धुवायचे. ज्यावेळेस आपण मेहंदी लावतो त्यावेळेस आपले केस रट असे होतात पहा. पण अशा तऱ्हेने तुम्ही जर पाणी बनवलं, त्यामध्ये जर मेहंदी भिजवली ना, अजिबात केस रट किंवा रफ होत नाहीत. खूप छान असे सॉफ्ट केस होतात आणि तुमचे केस गळत असतील तेही कमी होतात. डॅन्ड्रफ झाला असेल तोही कमी होतो. मी अगोदर स्वतःहून कुठलीही गोष्ट वापरते, नंतर तुम्हाला समोर सांगते. तर इथे या ठिकाणी मी जास्वंदीचे फुलं टाकले, मेथी दाणे टाकले, तांदूळ घातले, कोरफड घातली आणि साधारण 4 चम्मच इथे चहा पावडर घालायची पहा. चहा पावडरने काय होतं, आपला डॅन्ड्रफला कमी होण्यासाठी खूप मदत होती. तुम्ही इथं कॉफी असेल, कॉफीचा वापर केला तरी चालेल. आणि साधारणतः मी इथे 1 तांब्या पाणी घेतलं आहे पहा. 1 तांब्या पाणी घेतल्यावर अर्ध होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ना, पाण्यामध्ये आपला पूर्ण अर्क उतरतो त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची. पाणी जास्तीत जास्त उकळून द्यायचे. आणि याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी उकळत पाणी ठेवलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला कढीपत्ता. तर मी विसरली होती, तुम्ही त्याच वेळेस घाला कढीपत्ताही. कढीपत्त्याने खूप छान तुम्हाला भरपूर सारी घालायची. करू बंद. अशा पद्धतीने आता आपलं हे पूर्ण अर्ध पाणी झालेलं आहे. तर आता आपल्याला हे मॅश करून असं पूर्ण हे करून घ्यायचे, कोरफड वगैरे. पाणी आपल्याला आता नंतर सगळे गाळून पाणी काढून घ्यायचे. आपले केस जर मेहंदी लावण्यासाठी मी आता दाखवणार आहे. मेहंदी लावल्यावर आपले केस असे रट होतात ना, तर हेच सेम पाणी आता मी यामध्येच मेहंदी खणून लावणार आहे आणि हेच पाणी केस धुण्यासाठीही वापरणार आहे. तर तुम्ही हा जरूर एकदा उपाय करून नक्की पहा. तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे गाळणीनं. तर हे आमच्या दोघींसाठी बनवते. तुम्हाला कितपत बनवायचे त्यानुसार तुम्ही यामधलं मटेरियल वापरू शकता. मॅश करून असं पाणी आपल्याला त्याचं काढून घ्यायचं. पाहू शकता अशा पद्धतीने आपले पाणी तयार झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला अजून टाकायचं, या पद्धतीने व्हिटॅमिन ईचे आपल्याला 2 कॅप्सूल इथे टाकायचे आहेत. फोडायची ना पद्धतीने गोळी असते पहा. नंतर आपल्याला अशी
कट करून नंतर याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं. यामध्ये मी दोन्ही अशा पद्धतीने गोळ्या घालणार. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. तर अर्ध मी इथे मेहंदीसाठी वापरणार आहे. आपल्याला याच लोखंडी कढईमध्ये मेहंदी खोलून घेणार आहे. ब्लॅक असो किंवा ब्राऊन असो कुठलंही असलं अशाच पद्धतीने आपल्याला हे खोलून घ्यायचं आहे. यामधलंच थोडंसं आता पाणी मी इथे टाकून घेणार आहे. जेवढं लागेल तेवढं आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला मेहंदी लावतानाही केस रट होतात. त्यासाठी हे आपल्याला अशा पद्धतीने पाणी करून वापरलं तर केस आपले रफ होणार नाही, छान असे सिल्की होतील. कुठलीही मेहंदी असू द्या तुमची, ब्राऊन ब्लॅक कुठलीही असली ना, पण हे पाणी वापरलं ना केस रफ होत नाही. जरूर नक्की ट्राय करून पहा. साधारणतः अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून 15 ते 20 मिनटं फक्त ठेवायचं याच्यामध्ये. हे नंतर आपल्याला केसांना लावायची आणि याच पाण्याने मी पुढे सांगते आपल्याला केसही याच पाण्याने धुवायचे आहेत. आता आपण हे 5 ते 10 ते 15 मिनटं अशीच ठेवून देऊया. आता इथे शॅम्पूसाठी केस धुण्यासाठी मी बनवते. मेहंदीचं दाखवलं तुम्हाला मी. आता हे आपल्याला केस धुण्यासाठी, तर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे शॅम्पू. आपल्याला असा छान असा मिक्स करून घ्यायचं. आणि हा आपल्याला केस धुवायचे. आता मी दाखवते दीदीच्या केसांना लावून. चलो, दीदीचे केस पातळ झाले आहे खूप. आपल्याला हे असं लावून घ्यायचं. हे वरतून अशा पद्धतीने पूर्ण तुम्ही डायरेक्ट केस धुताना जरी लावलं तरी चालतं हे पाणी, डायरेक्ट शॅम्पू करून. पण असं थोडं 5-10 मिनटं ठेवायचं. तर आता लावत आहे मेहंदी. तर तुम्ही बघू शकता मी साधारणतः 15 ते 20 मिनटं फक्त भिजत ठेवली होती. तर अशा पद्धतीने पूर्ण लोखंडी कढईतच शक्यतो भिजत घालायची मेहंदी. कुठलीही घाला तुम्ही, ब्राऊन किंवा ब्लॅक, पण लोखंडी कढईतच भिजवत ठेवायची. म्हणजे अजून तिला रंग काळा येतो आणि छान होतो. तर अशा पद्धतीने आता दिदाबाई माझी मेहंदी लावते. आणि एकदम पूर्णच मेहंदी कधीच सुकू द्यायची नाही. थोडीशी ओली असतानाच केस धुवायचे, नाहीतर केस खूप गळतात. अर्धा ते पाऊण तास जरी ठेवली तरी 1 तास, जास्तीत जास्त 1 तास ठेवा. लगेच केस धुवून टाका. या पाण्याने केस धुतल्यावर तुम्हाला 100% फरक जाणवेल. कारण तुम्ही ज्यावेळेस बघितलं असेल, ज्यावेळेस आपण मेहंदी लावतो डायरेक्ट साध्या पाण्यामध्ये, त्यावेळेस आपले केस बघा असे रफ होतात. तर हे पाणी केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. अजिबात तुमचे केस रफ होणार नाहीत. आणि याच पाण्यानेच तुम्ही शक्यतो धुवा. मी साधारणतः 8 दिवसातून एकदा हे पाणी बनवते. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. बाय.